जय शिवराय मित्रांनो. आज शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावर मी काय तुमच्यासाठी अनाउन्समेंट घेऊन आलो. तर ते अनाउन्समेंट बघण्या अगोदर मी तुम्हाला काही फॅक्ट्स सांगणार आहे. तर ओके. तर फॅक्ट्स काय आहेत किंवा तुम्ही आम्हाला आमचा कोर्स परचेस का करायचा आहे? ओके. तर तुम्ही 11वी-12वी मध्ये असता तेव्हा तुम्हाला एक कन्सेप्ट शिकवली जाते किंवा ती म्हणजे स्पून फीडिंग. आता स्पून फीडिंग काय असती? तर तुम्हाला शिक्षक वगैरे सांगतात, की कसं करायचं, कसा अभ्यास करायचा, कसं काय करायचं. ओके. तर आता ही कॉलेजला आल्यानंतर, तुम्ही मेडिकल कॉलेजला आल्यानंतर ही स्पून फीडिंग पूर्णतः बंद होऊन जाते. म्हणजे या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर बघितलं असेल, की या ठिकाणी पूर्णतः सेल्फ स्टडीज वरच सगळं अवलंबून असतंय, की सेल्फ स्टडी केला तरच तुम्ही त्या ठिकाणी बेटर स्कोर करू शकता किंवा तुम्ही पास होऊ शकता. ओके. तर या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर स्पून फीडिंग या ठिकाणी होणार नाही. या ठिकाणी तुम्हाला पूर्णतः सेल्फ स्टडी करावं लागेल आणि हे सेल्फ स्टडीमध्ये आम्ही तुम्हाला गाईडन्स करण्यासाठी किंवा मदत करण्यासाठी आम्ही तुम्हाला तुमच्यासाठी एक कोर्स म्हणून, एक मदत म्हणून तुमच्यासाठी एक कोर्स घेऊन आलो. ओके. तर आता खूप मुलांचं संस्कृत बॅकग्राऊंड नसते. ओके. खूप मुलांचं संस्कृत बॅकग्राऊंड नसते. खूप काही मुलं संस्कृतचा विषय काय आहे, हे सुद्धा माहीत नसतंय. तर त्यामुळं खूप मुलांना संस्कृत शिकवण्यासाठी किंवा शिकण्यासाठी खूप अडचणी येतात, की आपण बघतोय, की संस्कृतचं एक बेसिक जे नॉलेज आहे, ते जर तुम्हाला समजलं तरच पुढे तुम्हाला काही समजू शकते किंवा संस्कृत हा विषयच नाही तर पूर्ण इतर विषयामध्ये देखील संस्कृतचं त्या ठिकाणी महत्त्व आहे. कारण की पुढच्या विषयामध्ये देखील तुम्हाला श्लोक वगैरे काय-काय असतंय. तर त्यासाठी तुम्हाला संस्कृत विषय हा खूप महत्त्वाचा आहे आणि ते शिकवण्यासाठी तुम्हाला बेसिकपासून म्हणजे एकदम बेसिकपासून तुम्हाला असं आम्ही शिकवतो, की पूर्णतः सगळ्या मुलांना काही अ, असं कन्सिडर करतो, की आम्ही पूर्ण मुलांना काही येत नाही आणि त्यामधून आम्ही तुम्हाला शिकवतो. ओके. तर हे जे आहे संस्कृत ओके, हे आम्ही तुम्हाला बेसिकपासून शिकवतो. आता त्यानंतर तिसरा मुद्दा असा आहे, की नवीन पॅटर्न आलेला आहे. आता NCISMनी ब्लूप्रिंट नवीन ठरवून दिलेले किंवा नवीन ब्लूप्रिंटमध्ये काय मस्ट टू नो टॉपिक असतील, डिझायर टू नो असतील, नाईस टू नो टॉपिक असतील. तर हे टॉपिक शिक्षकांमध्ये बऱ्याच वेळा काय होतं, की संभ्रम निर्माण होतो, की काय कोणते टॉपिक MK साठी आहेत, कोणते टॉपिक DK साठी आहेत आणि नेमकं काय शिकवायचं, काय इम्पोर्टंट आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून किंवा ब्लूप्रिंट कशी फॉलो केली पाहिजे. आता बऱ्याच कॉलेजमध्ये पूर्णतः जे शिक्षक आहेत ते अजून पण ओल्ड सिलेबसनुसारच शिकवत आहेत आणि त्यामुळे परीक्षेला पेपर दुसऱ्या ठिकाणी येत आहे म्हणजे दुसऱ्या पॅटर्ननुसार येत आहे. त्यामुळे मुलांमध्ये देखील संभ्रम निर्माण होत आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला पूर्णतः ब्लूप्रिंटनुसारच शिकवणार आहोत आणि त्या ब्लूप्रिंट 100% आम्ही तुमची फॉलो करणार आहोत. ओके. आता ब्लूप्रिंटमध्ये आम्ही काय-काय शिकवणार? तर त्यामध्ये MK टॉपिक असेल, DK टॉपिक असेल आणि नाईस टू नो टॉपिक असेल. तर हे आम्ही कोणते टॉपिक आहेत आणि हे कसे स्टडी करायचे, याची मेथड काय असली पाहिजे स्टडी करायची, तर हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ओके. आता हे आमचे जे लेक्चर असतील, हे आमचे लेक्चर कसे असतील तुमच्यासाठी, तर हे तुम्हाला बोरिंग नसणार आहेत आणि हे आम्ही तुम्हाला पूर्णतः डिजिटली शिकवणार आहोत. म्हणजे डिजिटल पॅनलनुसार शिकवणार आहोत. यावरती शिकवणार आहोत. म्हणजे जेणेकरून तुम्हाला बेटर अंडरस्टँडिंग होईल आणि एक आम्ही तुमचे एक फ्रेंड म्हणून, एक तुमचे दादा म्हणून, तुमची दीदी म्हणून आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत. जेणेकरून तुमचं आणि आमचं देखील अंडरस्टँडिंग वाढेल आणि तुम्ही आम्हाला कोणती शंका असेल, तुमचा डाऊट असेल, तर ते विचारण्यामध्ये तुम्ही काही संकोच करणार नाहीत. या पद्धतीने आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत. ओके. तर आता नवीन काय बॅचेस असतील आपलं YouTube चॅनल आहे. ओके. आपलं आयुर्वेदा मराठी नावाने YouTube चॅनल आहे. त्याला 15,000 सबस्क्रायबर आहेत. तर त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुमचे सीनियर लोकं असतील त्यांना विचारू शकतात, की आम्ही काय क्वालिटी देतो किंवा आमची शिकवण्याची पद्धत कशी असती, किती याने आम्ही शिकवतो. तर तुम्ही चेक करू शकता. आमचे काही डेमो लेक्चर्स असतील ते तुम्ही बघू शकता आणि यानंतर आमची जी काही बॅचेस असतील, लक्ष्य बॅचेस असतील, तर फर्स्ट इयरची आम्ही जी एक स्पेसिफिक बॅच काढलेली आहे लक्ष्य. तर त्याबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी तुम्हाला आकाश सर. नमस्कार मित्रांनो, आयुर्वेदा मराठीचं तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि आज शिवजयंतीच्या शुभ मुहूर्तावरती खूप छान अनाउन्समेंट तुमच्यासाठी आम्ही सगळे घेऊन आलोय.
खूप दिवस झाले मेसेज येत आहे मित्रांचे, की कधी चालू होत आहे नवीन बॅच? नवीन बॅच चालू करा. खूप दिवस झालं कॉलेज चालू झालंय. संस्कृत समजत नाहीये, क्रियाशरीर समजत नाही, एनाटॉमीचा एवढा मोठा सिलेबस आहे, कसा कव्हर करू? पदार्थ विज्ञान किती बोरिंग वाटतंय, शिक्षक काय शिकवताय कळत नाही, दिवसभर कॉलेजमध्ये काय चालू आहे कळत नाही, कसं पास होऊ युनिव्हर्सिटी एक्झामला? सगळं काही टेन्शन हे आपल्या छोट्याशा मेंदूला सध्या आलेलं आहे. सगळ्या गोष्टींचं सोल्युशन तुम्हाला आजच व्हिडिओ संपता तुम्हाला मिळेल आणि त्या सर्व गोष्टी कशा कव्हर करायच्यात हे तुम्हाला मी सांगेल. तर तुमची आता प्रतीक्षा संपली आहे. आता तुम्हाला खूप दिवसानंतर वेट नंतर आता आपले कोर्सेस लॉन्च झालेत. सर्व विषयाचे कोर्स लॉन्च झालेत. इंडिव्हिज्युअल कोर्स घ्यायचेत, इंडिव्हिज्युअल कोर्स लॉन्च झालेत. जर सगळा काही पॅकेज एकत्र घ्यायचा आहे, पॅकेजही तुम्हाला मिळेल. जसं की तुम्हाला मी दाखवतो. वेबसाईट तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वेबसाईट मिळेल किंवा डायरेक्टली Googleवरती टाका आयुर्वेदा मराठी बी-एम-एस कोर्सेस. तुम्हाला एक नंबरला आपली वेबसाईट दिसून जाईल. मग तुम्हाला हे सगळं सिनारिओ दिसून जाईल. मग तुम्हाला जो काही कोर्स पाहिजे तुमच्या बॅचचं नाव आयुर्वेदा मराठीच्या स्पेसिफिक न्यू बी-एम-एस फर्स्ट इयरचं आपण लक्ष्य बॅच नाव ठेवलंय. लक्ष्य का मित्रांनो? आपलं टार्गेट आहे. काय टार्गेट आहे आपलं? आपल्याला युनिव्हर्सिटी एक्झाम कधी होणार आहे? एप्रिल 2026 ला. मग आपल्याला आतापासून ते एप्रिल 2026 मध्ये होणाऱ्या युनिव्हर्सिटी एक्झामसाठी टार्गेट करायचं मित्रांनो. मग त्या टार्गेटमुळे आपण लक्ष्य बॅच त्याला नाव दिलंय. लक्ष्य एप्रिल 2026. ठीक आहे. मग आता या लक्ष्य नावाच्या बॅच खालीच तुमच्या जिथे-जिथे कोर्सेस दिसतील ते तुम्हाला जॉइन करता येतील. ठीक आहे. एक सेक्शन तुम्हाला इथे दिसून जाईल लक्ष्य बॅच म्हणून. लक्ष्य बॅचचं सेक्शन टार्गेटिंग फॉर एप्रिल 2026 युनिव्हर्सिटी एक्झाम. ठीक आहे. हे सगळे कोर्सेस आहेत. आता मी तुम्हाला एक डेमो म्हणून वन पॅक कोर्स दाखवतो. त्या वन पॅक कोर्सवरती तुम्ही क्लिक केलं की हा सिनारिओ तुमच्या सगळ्यांना दिसेल. तुमच्या विथ टेस्ट सीरीज नावाने ऑप्शन दिसेल म्हणजे तुमच्याकडे ऑप्शनच नाहीये. तुम्हाला टेस्ट सीरीज कंपल्सरी याच फीसमध्ये मिळणार आहे. कधी मिळणार आहे? रेग्युलर एक्झाम तर चालतच राहतात. परंतु जेव्हा युनिव्हर्सिटी एक्झाम येते, सिलेबस सगळा कव्हर झालेला असतो. आपल्या स्वतःला टेस्ट करण्यासाठी आपल्याला काय एक्झाम द्यावं लागतं. त्यासाठी आयुर्वेदा मराठीची टेस्ट सीरीज तुम्हाला एकदम फ्रीमध्ये याच कोर्समध्ये मिळणार आहे. ठीक आहे. हे तुम्हाला इथे 5,000 प्राइस दिसत असेल. परंतु आज शिवजयंती या मुहूर्तावर तुम्हाला काही भेटणार आहे डिस्काउंट त्याबद्दल मी तुम्हाला शेवटी माहिती देईल. त्याआधी या कोर्समध्ये काय-काय भेटणार आहे ते सांगतोय. वन पॅक कोर्स म्हटलं, आयुर्वेदा मराठी या नावाच्या खाली तुम्ही वन पॅक कोर्स ऐकलं, याचा अर्थ असा असतो, की बी-एम-एस फर्स्ट इयरमध्ये येणारे सगळ्याचे सगळे सब्जेक्ट. मग त्याच्यामध्ये आयुर्वेद पार्ट असू द्या, मॉडर्न पार्ट असू द्या, रचना शरीरचा आयुर्वेद पार्ट, मॉडर्न पार्ट, त्याच्यानंतर क्रिया शरीरचा आयुर्वेद पार्ट, स्त्रिया शरीरचा मॉडर्न पार्ट, संहिता, अष्टांग, त्याच्यानंतर संस्कृत, जेवढे काही सब्जेक्ट आहेत, पदार्थ विज्ञान, हे सगळ्या सब्जेक्टचे तुम्हाला टोटल लेक्चर्स आणि त्याच्यासोबत येणारे नोट्स, त्याच्यानंतर त्याच्यासोबत येणारे एक्झाम, हे सर्व काही तुम्हाला एका कोर्समध्येच मिळत असतं मित्रांनो. ठीक आहे. काय-काय मिळतं याच्यामध्ये? बी-एम-एस फर्स्ट इयरचे लेक्चर मिळतात, हँड रिटन नोट्स मिळतात. सगळ्याच्या सगळ्या सब्जेक्टचे तुम्हाला हँड रिटन नोट्स मिळतात. कशा? हँड रिटन नोट्स अकॉर्डिंग टू न्यू सिलेबस पॅटर्नच. म्हणजे एन-सी-आयझमनं जो न्यू सिलेबस पॅटर्न दिलाय, जो की अजूनही खूप काही जणांना कळतच नाहीये. खूप जणांच्या डोक्याच्या वरून जातंय. त्यामुळेच तुम्हाला अवघड वाटतंय. जर तुम्ही सिलेबस व्यवस्थित स्टडी केला, तर तुम्हाला खूप जास्त सोपा होऊन जाईल. आम्ही जास्त मेहनत सिलेबस समजून सांगण्यामध्ये घेतो. अभ्यास कसा करायचा ते सांगण्यामध्ये घेतो. कशाचा अभ्यास करायचा आहे, काय अभ्यास करायचा हे गरजेचं आहे. त्यानंतर ज्या गोष्टी सिलेबसमध्येच नाहीत, ओल्ड बुक घेताय, ओल्ड बुकमध्ये भरा पसारा लिहिलाय. तो पसारा वाचत बसतोय. अरे ते सिलेबसला नाही त्याच्यामध्ये एनर्जी वेस्ट केली. त्याच्यापेक्षा जे सिलेबसमध्ये त्याला टाईम दिल्यानंतर तुम्हाला जास्त फायदा होईल ना त्याचा. त्यामुळे त्याचे हँड रिटन नोट्स राहतील. त्या तुम्हाला प्रॉपर सिलेबस वाईजच नोट्स राहतील. जे काही लेक्चर्स होतील, एन-सी-आयझमच्या पॅटर्ननुसारच होतील. कसे? तर नाईस टू नो, मस्ट टू नो, त्याच्यानंतर डिझायर टू नो कशासाठी असतं? हे सगळं तुम्हाला सिलेबस कॉपी वाचायला सुद्धा आम्ही शिकवणार आहेत. सुरुवात म्हणजे आम्ही तुम्हाला असं समजणार, की तुम्ही एकदम झिरो नॉलेज आहे तुमच्याकडे. तुमच्याकडे बी-एम-एसमध्ये आल्यानंतर तुमच्याकडे काहीच नॉलेज नाही. हेच आम्ही गृहीत धरूनच तुम्हाला चालू करणार. जसं की तुम्हाला सिलेबस कॉपी वाचता येणं, संस्कृतचं बेसिक याआधी खूप जणांना संस्कृत असतं किंवा नसतं. त्याच्यामुळे आपण एवढ्या बेसिकपासून करणार की तुम्ही फर्स्ट टाईम संस्कृत पाहताय. आता खूप जणांना संभ्रम काय माहिती का? की संस्कृत खूप अवघड आहे. संस्कृत अवघड संस्कृत अवघड म्हणजे संस्कृत भाषा अवघड आहे शिकायला. मला सांगा तुम्हाला जर कोणी तुम्ही नॉन मराठी आहेत आणि तुम्हाला जर म्हटलं की मला 1 वर्षामध्ये तू काय कर एकदम भारी मराठी बोलून दाखव, तर अवघडच आहे. जर तुला म्हटलं की एकदम फ्रिक्वेंट इंग्लिश बोलून दाखव, अवघडच आहे. पण इथेच तर चुकतो, की आपल्या संस्कृतमध्ये आपल्याला ग्रामर शिकायचं मित्रांनो. आपल्या संस्कृत भाषा बोलायला नाही शिकायची. सिलेबसमध्ये जेवढं ग्रामर दिलंय, ते व्यवस्थित समजून घ्यायचंय आणि ते आपल्याला एक्झाममध्ये लिहायचंय. भाषा शिकायला गेलं तर आपलं 1 काय 2 वर्ष पण कमी पडतील आणि ते फ्रिक्वेंटली बोलायला, फ्रिक्वेंटली लिहायला तर आपल्याला 3-4 वर्ष पूर्ण बी-एम-एस त्याच्यामध्ये संपून जाईल. त्याच्यामुळे लक्षात ठेवा आपल्याला संस्कृतचं ग्रामर शिकायचंय. संस्कृत आपल्याला भाषा बोलायला शिकायची नाहीये. त्यामुळे सगळं काही सिलेबसमध्ये बी-एम-एस फर्स्ट इयरच्या जेवढे काही पॉइंट्स असतील ते कव्हर करून देण्याची जिम्मेदारी आयुर्वेदा मराठी टीमची तुमच्याकडे आमच्याकडे ही जबाबदारी तुमच्यासाठी असेल. ठीक आहे.
हे आपल्या वन पॅक बद्दल बोलतोय आपण. त्याच्यानंतर काय भेटेल याच्यामध्ये एम-सी-क्यू प्लस थेअरी एक्झाम्स. एम-सी-क्यू एक्झाम भेटणार आहे. त्याच्यानंतर थेअरी एक्झाम पण भेटणार आहे. सर कशा कंडक्ट करून घेणार? आपल्या ॲपमध्ये काही मॉडिफिकेशन आहेत, काही प्रोसेस अशा आहेत, ज्यामध्ये तुम्ही स्वतः एक्झाम लिहू शकता. त्याचे पी-डी-एफ बनवून त्या ॲपवरती अपलोड करू शकता. इकडे शिक्षक चेक करतील, तुम्हाला क्वेश्चन वाईज मार्क देतील, तुमचं एनालिसिस करतील, तुमचं इम्प्रूव्हमेंट कसं आहे, काय-काय इम्प्रूव्हमेंट करायचं आहे, पेपर प्रेझेंटेशनमध्ये काय इम्प्रूव्हमेंट आहे, लिहिण्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पर्सनली सांगितल्या जातील. एम-सी-क्यू साठी क्विज सेक्शन होतील, एम-सी-क्यू एक्झाम वेगळ्या होतील किंवा शेवटी टेस्ट सीरीजमध्ये मिक्स एक्झाम सुद्धा तुमच्या होणार आहेत. त्याच्यानंतर डाउट कसे सॉल्व्ह होणार सर? तुमचे सगळं सिस्टम ऑनलाईन आहे, आम्ही तुम्हाला पैसे देतोय. मग तुम्ही आमचे डाउटच सॉल्व्ह नाही केले तर काय होणार? तर आयुर्वेदा मराठी मित्रांनो 2-3 वर्षापासून उगाचच असं नाव वाढत नाहीये किंवा उगाचच सगळे YouTube चॅनल मध्ये आपलं नाव का बरं प्रसिद्ध आहे? किंवा तुमच्या कोणत्याही सीनियरला विचारा, का आयुर्वेदा मराठी एवढं भारी आहे? का बरं तुम्ही बघता? ठीक आहे. कारण आपण सगळ्यांना व्यवस्थित पर्सनलाइज्ड टीचिंग, त्याच्यानंतर त्यांचे डाउट सॉल्व्हिंग व्यवस्थित करून घेतो. डाउट सॉल्व्हिंग आपली WhatsAppवर होते. कॉलवर होणार नाही. पहिलेच सांगतोय कॉलवर होणार नाही. जे काही फॅकल्टीज आहेत ते 24 तास तुम्हाला सुविधा देऊ शकणार नाहीत. फॅक्ट सांगतोय, खोटं बोलणार नाही, 24 तास सुविधा देऊ शकणार नाहीत. त्यांच्या वेळेनुसार तुम्ही काय करायचंय, WhatsAppला मेसेज टाकून ठेवायचा आहे. तुम्हाला त्यांना तुम्ही व्हॉईस रेकॉर्डिंग पाठवू शकता, इमेजेस पाठवू शकता. ते तुम्हाला व्हॉईस रेकॉर्डिंग करून रिप्लाय देतील. इमेजेसमध्ये सॉल्व्ह करून रिप्लाय देतील, व्हिडिओ बनवून देतील. जर खूपच जास्त गरज पडली तर फॅकल्टी स्वतःहून समोरून कॉल करू शकतील. पण कॉलचा ऑप्शन आधीच नाहीये म्हणून तुम्हाला सांगतोय. हे डाउट्स फक्त WhatsAppवरच सॉल्व्ह होतील. तुम्हाला दिवसभरातून फॅकल्टीजला वेळ मिळाला तेवढ्यामध्ये भेटेल. डाउट सॉल्व्हिंगचा आपण टाईम 6 ते 10 मध्ये ठेवलाय. त्याच्यामध्ये तुम्ही फॅकल्टीजला मेसेज करायचे. त्यांच्या वेळेनुसार इतर विद्यार्थ्यांचे डाउट सॉल्व्ह करत तुमचा नंबर आला, तर तुमचाही डाउट सॉल्व्ह केला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, यामध्ये जे काही गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या काही तुम्हाला वाचून घ्यायच्यात कोर्सच्या बद्दल. जर तुम्हाला वन पॅक कोर्स घ्यायचा आहे ना मित्रांनो, वन पॅक कोर्स घेण्याआधी आपल्याला या WhatsApp नंबरवरती WhatsApp करायचंय. डायरेक्टली कोर्स पर्चेस करायचा नाहीये. अमाउंट खूप मोठी आहे. तुमच्याकडून पेमेंट इकडे-तिकडे जाऊ शकतं. एखाद्या दिवस पेमेंट होणार नाही किंवा तुम्हाला टॅक्सही जास्त लावू शकतो. तुम्हाला माहिती आहे गव्हर्नमेंटचं आजकाल कसं चालू आहे. इकडून बी पैसे, तिकडून बी पैसे, सगळं काही जी चालू आहे. त्याच्यामुळे तुम्ही या WhatsApp नंबरवरती मोठी अमाउंट पेमेंट करू शकता. सिंगल कोर्स घेताय तर डायरेक्टली करा. ₹1200 चा सिंगल कोर्स आहे सध्या तरी. आणि तुम्हाला आजची एक ऑफर आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे. वन पॅक कोर्स घ्यायचा आहे ना, तर या नंबरला WhatsApp मेसेज करूनच घ्यायचा. डायरेक्टली पर्चेस करू नका. तुम्हालाही टॅक्स लागेल, आम्हालाही टॅक्स लागेल, गव्हर्नमेंटची मज्जा. ठीक आहे. पुढे. पुढे हायलाइट्स म्हणजे एम-सी-क्यू आणि थेरी एक्झाम होतील. कोर्स सगळे सब्जेक्ट असतील वन पॅक कोर्समध्ये. त्याच्यानंतर रेग्युलर रेकॉर्डेड लेक्चर, न्यू लेक्चर मिळतील. आत्तापासूनच चालू करतोय. याच्या आधी कोणतंही लेक्चर रेकॉर्ड केलेलं नाही. आता आम्ही उद्यापासून लेक्चर रेकॉर्ड चालू करतोय. म्हणजे आज रात्रीच तुमचे काही इंट्रोडक्शन, सिलेबस तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणं, हे सगळं काही रेकॉर्ड होईल. त्याच्यानंतर डेमो सर डेमो मिळतील का बघायला? डेमो मिळतील पण आज नाही मिळणार. 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला वेबसाईटवरती डेमो अवेलेबल होतील. कारण पूर्ण न्यू लेक्चर बनवताय. न्यू बॅचला एकदम नवीन लेक्चरपासून चालू करायचं त्यांना सोबत घेऊन चाललोय. त्याच्यामुळे पहिले लेक्चर तुम्हाला देणार नाहीये. त्याच्यामुळे डेमोही तुम्हाला 2 ते 3 दिवसानंतर मिळतील. पण 2 ते 3 दिवसानंतर तेवढीच प्राइस आहे. आजही तेवढीच प्राइस आहे. आज थोडंसं डिस्काउंट आहे. आज जॉइन करा किंवा तुम्हाला विश्वासच नसेल आमच्यावरती, की आयुर्वेदा मराठी कायच लेक्चर देणार आहे, तर तुम्ही डेमो पाहूनही लेक्चर देऊ शकता. आम्हालाही गडबड नाहीये आणि तुमच्याकडे तर नसेलच गडबड. तुमच्याकडे खूप सारा वेळ आहे. त्याच्यानंतर टोटल व्ह्यूज किती वेळा लेक्चर पाहिजे? किती वेळा रिवाइज करायचं, किती वेळा लेक्चर पाहायचं, नोट्स स्वतःच्या काढायच्या, लेक्चर पाहून, पी-डी-एफ मधल्या नोट्स काढून स्वतःच्या लिहून घ्यायच्या. किती वेळा लेक्चर पाहू शकता, रेकॉर्डेड तुम्हाला मिळून जाईल. तुम्ही ते डाउनलोड करूनही पाहू शकता. त्याच्यानंतर नंबर ऑफ डिव्हाइस सगळ्यात मोठा प्रश्न मित्रांनो, की मी माझ्या मैत्रिणी आणि मी दोघे मिळून कोर्स घेऊ का? अजिबात नाही. हा नंबर ऑफ डिव्हाइस लिमिट फक्त एकच आहे. तुम्ही एकदा एका कोर्समध्ये लॉग इन केल्यानंतर म्हणजे एक डिव्हाइसमध्ये तुम्ही कोर्स लॉग इन केला, तर ते डिव्हाइस परमनंटली डिव्हाइस तुमची एक्झाम होईपर्यंत तेच राहणार आहे. अजिबातच चेंज होणार नाही. डायरेक्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्स ॲपमध्ये डेव्हलप केलेलं आहे. तुम्ही कोर्स चेंज करायचा प्रयत्न केला, तर डायरेक्टली तुमचा कोर्स बदलून जाईल डिव्हाइस चेंज करायला पाहिजे तर. त्याच्यामुळे जीव गेला तरी मोबाईलला काही होऊ द्यायचं नाही. मोबाईलला काय झालं, आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आम्ही ट्राय करू. परंतु आम्हाला माहिती आहे ना, आता आम्ही इतके दिवस झाले चालवतोय, तर 100 पैकी फक्त 99 जणांचे मोबाईल खराब होत असतात, डिस्प्ले खराब होत आहे, कोणाचा कुठं पडतो, पाण्यात पडतो. सगळं काय कळतं. आमच्याकडे रेकॉर्ड राहतं. तू किती लेक्चर पाहतोय, त्याच्यानंतर तू काय-काय एक्झाम देतोय, तुझ्या नावाचा नंबर टाकला, की सगळं काय कळून जातं आम्हाला, की तू किती एक्झाम करतोय, तू किती लेक्चर करतोय. हा लेक्चर किती मिनिटं पाहिला. जर तुम्हाला डेमो पाहायचा असला, तर मी तुम्हाला डेमोही दाखवून देईल. पर्सनली WhatsApp करा, की मी सर मी किती काही काय-काय पाहिलेलं मला दाखवून द्या. तर मी तेही दाखवून देईल. त्याच्यामुळे कोणी असं सांगू शकत नाही, की लेक्चर आणि हा कोर्स घेतला म्हणजे तुम्ही पास होणार आहे का? मला खूप जणांनी विचारलं, की हा कोर्स घेतल्यावर पास होता का? नाही होणार.
कोर्स घेऊन कोणीच पास नाही होणार. ते कोर्स घेऊन तुम्ही जर पाहिला तर पास होणार आहे. तो कोर्स पाहिला, नोट्स काढल्या, रिवाईज केला तर पास होणार आहे. नाहीतर आज व्हिडिओ पाहतोय आणि 1.5 वर्षानंतर एक्झाम दिली तर तुला होणार आहे का? होणारच नाहीये. त्याच्यामुळे कोर्स घेतल्यानं पास होत नाही. तुम्हाला सांगतोय, तोंडावर सांगतोय, असं म्हणायला नको की आमचा कोर्स घ्या पास होतं. पासिंग गॅरंटी अजिबातच नाही. पासिंग गॅरंटी मी देत नाही. कळतंय? तुम्ही कोर्स घ्या, पाहिला, त्याच्यानंतर रिवाईज केलं तरच तुम्ही पास होणार. मग काय करायचं, कसं समजून सांगायचं ते आमच्यावर सोडा ना. संस्कृत कसं तुमचं बेस्ट करून घ्यायचं ते आमच्यावर सोडून द्या. फक्त आम्ही काय म्हणतोय, आम्ही जर सांगितलं की हा शब्द पाठ करा, तर पाठ करायचा. बाकी विचारायचंच नाही काय. तुम्हाला मग ते हळू कळून जातं पुढे चलून काय, कसं कोरिलेट होतंय. ठीक आहे? हे सगळं भेटणार आहे. संस्कृत कोर्स बद्दल सांगितलं तुम्हाला. त्याच्यानंतर नोट्स तुम्हाला ॲपमध्येच पी-डी-एफ फॉर्मॅटमध्ये मिळून जातील. त्याच्यानंतर लेक्चर ड्युरेशन किती असतं सर? आपले दीड-दीड, 2-2 तासाचे लेक्चर असतात का? अजिबात नाही मित्रा. आपले फक्त 15 मिनिटापासून ते 20 मिनिटं. मॅक्सिमम एखादा कॉन्सेप्ट खूपच मोठा असतो तर 25 मिनिटापाशी आपण जाऊन थांबू शकतो. म्हणजे संज्ञा प्रकरण चालू केलंय तर फक्त थेअरी तर आपण 25 मिनिटाच्या आत एकदम छान प्रकारे तुम्हाला एक्सप्लेन करू शकतो. बाकी तर 15 मिनिटं, 20 मिनिटं खूप छान आहे. तुम्हाला जर बाकी माहीतच असेल तुम्ही YouTubeला पहिले लेक्चर बघा. पण पहिल्यापेक्षा खूप सारं इम्प्रूव्हमेंट होणार आहे. व्हिज्युअलाइज लर्निंग आम्ही चालू केलंय. म्हणजे पहिलं थोडंसं बोरिंग व्हायचं विद्यार्थ्यांना, की काय पदार्थ विज्ञान. परंतु आता पदार्थ विज्ञान तुम्हाला पूर्ण आम्ही दाखवणार आहे. कसं-कसं सगळ्या प्रोसेस होतात. व्हिज्युअल दाखवणार आहे, एनाटॉमीचे व्हिज्युअल दाखवणार आहे, बोन दाखवणार आहे, मसल्स दाखवणार आहे, फिजिओलॉजीमध्ये मध्ये कशा क्रिया होतात ते सगळं दाखवणार आहे. म्हणजे तुम्हाला एकदम आयुर्वेद इंटरेस्टिंग करून शिकवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे. असं नाही की घेतलं हेडिंग टाकली टॉपिक की त्याच्याखाली लिहून दिलं, तुम्ही पाठ करा, अजिबात नाहीये. तुम्हाला समजून सांगणार रिझनिंग स्टडी, व्हिज्युअल स्टडी तुम्हाला यापुढे होणार आहे. त्याच्यानंतर डाउट सॉल्व्हिंग सांगितलं तुम्हाला फक्त WhatsAppवरती होतं. त्याच्यानंतर तुम्हाला काही डाउट असेल तर या WhatsApp नंबरवरती कॉल करा. WhatsApp नंबर सांगतोय 8459662772. या सर्व WhatsAppला करा. तुम्हाला सगळे काही डाउट सॉल्व्हिंग होतील. आणि एकदा पेमेंट केल्यानंतर रिफंड नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही WhatsAppला मला मेसेज करायचा आणि त्याच्यानंतरच पेमेंट करायचं. ठीक आहे? त्याच्यानंतर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला पहिले वाचायच्यात, सगळ्या टर्म्स एंड कंडिशन वाचायच्यात. त्याच्यानंतरच तुम्हाला कोर्स पर्चेस करायचा आहे. ठीक आहे? हे झालं वन पॅक कोर्सबद्दल. आता बाकीचे कोर्स काही जणांना फक्त एकच सब्जेक्ट घ्यायचा आहे. नाही मला 5,000 खर्च नाही करायचे. नकोच करू. मला तर आता पर्सनली सांगायचं ना, हा टाईम वन पॅक कोर्सचा आहे. वन पॅक कोर्स म्हणजे काय? आता घ्यायचा आणि वर्षभर अभ्यास करायचा, सिलेबसनुसार अभ्यास करायचा. आणि जे इंडिव्हिज्युअल कोर्सेस असतात ते तुम्हाला कळत नाहीये, समजत नाहीये, हार्ड जाते तर तुम्ही घेऊ शकता. जसं की बघा इकडे वन पॅक कोर्समध्ये तुम्हाला वेबसाईटची लिंक मिळेल. हा सिनारिओ तुमच्या पुढे दिसेल. सगळ्या बॅचेस बाकी पण बॅचेस आहेत. चुकीचे कोर्स घेऊ नका. सगळ्या कोर्सच्या हेडिंग सारखे आहे. फक्त तुम्हाला लक्ष्य बॅच असणारे कोर्स घ्यायचे आहेत. मी तुम्हाला वन पॅक कोर्सबद्दल सांगितलं. बाकी मग तुम्ही क्रिया शरीरही पर्चेस करू शकता. हे जे इंडिव्हिज्युअल कोर्स आहे डायरेक्टली पर्चेस करू शकता. आम्हाला मेसेज करायची गरज नाहीये. त्याच्यानंतर पदार्थ विज्ञान घ्या, रचना शरीर घ्या, संहिता घ्या. त्याच्यामध्ये अष्टांगचरक सगळं येतं. तुम्ही क्रिया घेतल्यानंतर त्याच्यात मॉडर्न आयुर्वेद दोन्ही येतं. रचना घेतल्या त्याच्यात मॉडर्न आयुर्वेद दोन्ही येतं. पदार्थमध्ये पेपर 1, पेपर 2 सगळं काही येतं. ठीक आहे. आणि आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता WhatsApp ग्रुपला जॉइन करणं. आता जे लोकं हे कोर्स पर्चेस करतील, त्यांना एक छानसा ईमेल येईल. ईमेल येईल, सगळ्या शिक्षकांचे नंबर भेटतील, डाउट सॉल्व्हिंग काय, कोणाचा iOS असेल, कोणाचा iPhone असेल, तर ते काय करतात, ते सगळे काही लिंक्स देतं, विंडोज असेल त्याची लिंक देतं. त्या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतात आणि त्याच्याखालीच तुम्हाला WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी एक रिक्वेस्ट मिळते. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, हे सगळा सिनारिओ आम्हाला टाकायचा आहे WhatsAppला. म्हणजे माझं ॲडमिशन इन्व्हॉइस WhatsAppला टाकलं, आम्ही तुम्हाला स्पेसिफिक कोर्स मेंबरच्या WhatsApp ग्रुपमध्ये ॲड करून देणार आहोत. ठीक आहे. आणि तुम्हाला नॉर्मल WhatsApp ग्रुपमध्ये ॲड व्हायचंय, तर तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला WhatsApp ग्रुप मिळून जाणार आहे. ठीक आहे मित्रांनो. काही डाउट्स असेल तर तुम्ही इथून पुढे मला मेसेज करू शकता. WhatsApp ग्रुप तुमच्या समोर आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता राहिली आहे आपले कूपन. कूपन राहिले. आज शिवजयंतीचा शुभ मुहूर्त आहे आणि आजच्या शुभ मुहूर्तावर आम्ही तुमच्यासाठी कूपन देतोय. त्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे डायरेक्टली इंडिव्हिज्युअल कोर्सवरती आयुर्वेदा मराठीचा कोणताही कोर्स घ्या. कोणताही म्हणजे फर्स्ट इयरचा घ्या, फर्स्ट इयर रिपीटचा घ्या, फर्स्ट इयरची आता एक्झाम घ्या. त्या सगळ्यांना ₹100 ऑफ मिळणार आहे डायरेक्टली. ₹100 ऑफ मिळणार आहे. कूपनचं नाव काय मित्रांनो? कूपनचं नाव आहे छावा. कूपनचं नाव आहे छावा. 1 मिनिट. CHAVA छावा. हे छावा नावाचं कूपन तुम्ही टाकलं, की तुम्हाला डायरेक्टली ₹100 ऑफ मिळणार आहे मित्रांनो. ₹100 ऑफ मिळेल आणि वन पॅक कोर्सवर किती सर? वन पॅक कोर्सवरती फक्त 24 तास. आता व्हिडिओ अपलोड झाल्यापासून तर 24 घंट्यापर्यंत तुम्हाला हा ऑफर राहणार आहे. वन पॅक कोर्ससाठी ₹400 ऑफ मिळतील. फक्त तुम्ही पर्सनल मेसेज करायचा, डायरेक्टली पर्चेस करायचं नाहीये. वन पॅक कोर्सवरती 400 आणि इतर इंडिव्हिज्युअल आयुर्वेदा मराठीचा कोणताही कोर्स घ्या, ₹100 ऑफ तुम्हाला मिळणार आहे. हे छावा नावाचं कूपन कसं करायचं सर कूपन अप्लाय? आता मी पदार्थ विज्ञानचा कोर्स ओपन केला.
पदार्थ विज्ञानचा कोर्स ओपन केला, आता ओपन होत नाही. पदार्थ विज्ञानचा कोर्स ओपन केला, तिथे तुम्हाला डू यू हॅव कुपन नावाचा ऑप्शन येईल. त्याच्यावर क्लिक करायचं. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही छावा नावाचं कुपन टाकायचं. तुम्हाला लगेच ₹100 ऑफ मिळेल. तुम्हाला लगेच कोर्स परचेस करून घ्यायचा आहे आणि कोर्स तुम्ही परचेस करा. लगेच तुम्हाला काय होईल, कोर्स परचेस केल्यानंतर तुम्हाला ॲप डाउनलोड करायची आहे. कोर्स परचेस प्रोसेस लक्षात घ्या. काही जण वाटतं, की पेमेंट केलं आता कुठे पाहायचं लेक्चर. पेमेंट वेबसाईटवरती करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला मेसेज, ईमेल वगैरे सगळं पडेल. त्याच नंबरने, ज्या नंबरने तुम्ही ॲपवरती लॉग इन करताय, त्याच नंबरने तुम्हाला काय करायचं, मोबाईलवरती लॉग इन करायचंय. तुम्हाला ऑटोमॅटिकली तुम्हाला एनरोलमेंट सेक्शनमध्ये लेक्चर दिसायला लागतील. फक्त तुम्हाला ज्या नंबरने पर्मनंट कोर्स ठेवायचा आहे, त्याच नंबरने इथं वेबसाईटला लॉग इन करायचं. वेबसाईटला एकदा लॉग इन झालं, त्या नंबरवर तुम्हाला कोर्स मिळाला म्हणजे पर्मनंट तुम्हाला त्याच नंबरवरती तुमच्या मोबाईलवरती कोर्स दिसणार आहे. डिव्हाइस चेंज होणार नाही. ठीक आहे. मित्रांनो, तुमच्या सर्वांसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही आयुर्वेदाच्या वर्ल्डमध्ये एंट्री केली आहे. आयुर्वेदा मराठी टीम तुमच्या प्रत्येक पावलावरती सोबत आहे. खूप काही छान-छान गोष्टी तुमच्यासाठी देऊ आणि शिकवायचाही खूप छान प्रयत्न आम्ही सगळे करणार आहोत. ठीक आहे मित्रांनो. थँक यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट.